नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सर्वांचं लाडकं यूट्यूब चॅनल ॲग्री टॉकमध्ये आपले सहर्ष स्वागत. सोबत यायचे, जास्त करून मोठ्या मुलांनी लहान मुलांना सोबत घेऊन यायचे, सोबत घेऊन जायचे. संध्याकाळी सांगते रात्रीचं बाहेर फिरू नका, सगळे रात्रीचेच बाहेर फिरताय. कुठेही बाहेर रात्रीच्या अंधारात जायचं नाही. घराच्या बाजूला अंधार असेल तिथं जायचं नाही. इथून शाळेतून एकदा तुम्हाला काही टॉयलेट करायची, इथं काही लघु शंका करायची इथंच करा, डायरेक्ट घरी जाऊन करा. मध्ये घुसायचं नाही उसामध्ये. लक्षामध्ये आलंय? पुढे जायचं नाही. काळजी तुम्हाला घ्यायची, कारण तुमच्यामुळे शाळेची वेळ बदललेली आणि शाळेची वेळेत जर बदल केलेला आहे तर आपण काळजी घेणं फार गरजेचं आहे. संध्याकाळ लवकर होते, अंधार लवकर पडतोय, मुलांनी लवकर घरी जावं म्हणून वेळेत बदल केलेला आहे. त्याच्यानंतर संडासला टॉयलेटला कुठे सकाळ संध्याकाळ कुठे उसात घुसायचं नाही, टॉयलेटचाच वापर करा. त्या पश्चिम पट्ट्यामध्ये मी गेलो त्याच्यामध्ये त्या टॉयलेटमध्ये सगळ्या गवऱ्या रचून ठेवल्यात, लाकडं रचून ठेवल्यात, माहित नाही काय काय घालून ठेवले. संडासला कुठं बाहेर, हे असं करायचं नाही. टॉयलेटला प्रॉपर टॉयलेटचाच वापर करायचा आहे. लक्षात आलंय? हे बोर ऊस वगैरे सुट्टी असल्या कुठं पाडत बसायचं नाही. शाळेला सुट्टी असेल तर कुठे शेतात शाळेला झाडाखाली अभ्यासाला जायचं नाही. का जायचंय? अजिबात जायचं नाही कुठंच. फार भयानक स्थिती आत्ताची. बिबट्यांची संख्या एवढी वाढली, त्याला कंट्रोल कसं करावं काहीच कळत. जंगल आपण जाळली, वन्य प्राणी मारून आपण खाल्ले, शिकारी आपण करून खाल्ल्या, लाकडं आपण तोडली, जनावरं आपली चारतायत तिथं. लास्टला त्यांच्या उपासमारीची वेळ आली, ते आपल्याला खाणारच आहे. काळजी आपल्याला घेणंच आहे काही जरी झालं तरी. आणि जर या काळजी घेतली नाही तर फार गोंधळ आहे. पिंजरा जर तुमच्या परिसरामध्ये घराच्या शेजारी लावला असेल, पिंजऱ्याच्या जवळ अजिबात जायचं नाही. पिंजऱ्यामध्ये कधी पिल्लू पडतं ना, आई वर येऊन बसते किंवा मादा होतो वर येऊन बसतो, अशा वेळेस आपल्याला हल्ले होण्याची शंका आहे. दुसरी गोष्ट, पिंजरा जर घराच्या जवळ असेल, त्या पिंजऱ्यामध्ये एक वर्ग आतमध्ये गेलं, बाहेर एखादं मान खाली बघून बघत राहिलं त्याच्याकडं, तर वरून ते जर रिलीज झाला, त्याच्यावर जर पाय पडला तर तो पिंजऱ्यात मानकडात तो दरवाजा पडतो आपल्या, किंवा नाही पडला तर पाय असेल तर पाय तुटून जातो. त्याच्यामुळे त्या पिंजऱ्याला आग लागू द्या. जवळ जायचं का? अजिबात जायचं नाही. लक्षात आलंय? या सगळ्या सूचनांचं पालन जर आपण केलं तर मला वाटतं बऱ्याचशा गोष्टी आहेत. चिकन मटण खात असेल तर घराजवळ ते हाडकं टाकायचे नाही, त्या वासाने सुद्धा तो जवळ येतो. घराच्या बाजूला जर झोडपं वाढले असेल तर ती काढून घ्या. लपन छपन जास्त होते आणि परत आपल्यावर हल्ला होते. रात्रीचा अचानक बाहेर घराच्या जायचं असेल तर पहिल्यांदा दरवाजा वाजवा, मगच बाहेर जा. म्हणजे बाहेर जर बिबट्या असेल तर तो पळून जाईल, तुम्हाला काही करणार नाही. रात्रीची आपली जी काही शेळे मेंढ्या काय असतील, जनावर असतील, बंदिस्त गोठ्यामध्ये बांधा. कुठं बांधा? बंदिस्त गोठ्यामध्ये. म्हणजे आपल्यावर काय होणार नाही, हल्ला होणार नाही. हे काळजी आपण घ्यायची. आई वडिलांना सांगायचे, शेतात काम करते कमीत कमी गळ्यामध्ये मफलर तरी ठेवा, बिबट्या मागून हल्ला करून. रात्रीचे आई वडील बाहेर जात आहेत त्यांना सांगा कमीत कमी टॉर्च काठी तरी घेऊन जा, मफलर घेऊन जा, अंगामध्ये काहीतरी बांधा याला डोक्याला. म्हणजे काय होणार नाही, हल्ला होणार नाही. अनेक कारण आहेत. आपण त्यांना उपाशी ठेवलंय, ते हल्ले होणार आहेत. बिबट्या पकडून समस्या मिटणार नाही, ही समस्या निरंतर चालूच राहणार आहे. कारण हे पक्षी प्राणी ज्या ठिकाणी चांगलं वातावरण आहे त्या ठिकाणी डायव्हर्ट होत आहे. तिथं पकडला का तो परत तिकडेच येणार आहे. मुंबईचा बिबट्या धुळ्याला नेऊन सोडला 800 किलोमीटर, त्यांनी पुन्हा 15 दिवसांनी तो मुंबईमध्ये त्याच ठिकाणी आला. मायक्रोचिप लावली होती, त्याचा तो ट्रॅक केलाय, प्रवास केला ना, आजोबा पिक्चर काढलाय तिच्या यांनी प्रवास केला कसा. पंढरपूरच्या यात्रेमध्ये आता लेटेस्ट कुत्रं चुकलं होतं कर्नाटकचं. 250 किलोमीटर प्रवास करून त्या माणसाच्या अगोदर घरी गेलं. आपल्या घरातलं मांजर 10 किलोमीटर सोडलं का परत घरी येते. आपलं कुत्र कुठं गेलं आपल्या मागे ते परत रिटर्न येते. पक्ष्यांना प्राण्यांना उपजत देणगी असते, आणि ही देणगी असल्यामुळे काय होतंय की ते पुन्हा त्या त्या जागेवर त्या त्या ठिकाणी शिफ्ट होत आहे. बिबटे पकडले सोडले ते परत येणारच आहे. तुमची समस्या मिटणार नाही जोपर्यंत शासन ठोस निर्णय घेत नाही, शासनाकडून ठोस उपाययोजना होत नाहीत, तोपर्यंत आपला जीव आपल्यालाच वाचवायचा आहे. आमच्यासारखा माणूस तुमच्या घरी येऊन तुमचं सुरक्षितता घेऊ शकत नाही. आमच्यावर सुद्धा हल्ले होत आहेत. त्यामुळे काळजी तुम्हाला घेणं फार गरजेचं आहे. म्हणून हे सगळं प्लॅन केलंय. शासनाने सांगितलंय की जोपर्यंत उपाययोजना होत नाही तोपर्यंत शाळा ह्याच चालू राहणार आहे, सकाळी 9:30 ते 4 वाजेपर्यंत. त्यात आपण जर काळजी घेतली नाही, हल्ले होणार आहेत. आपल्या घरामध्ये संकट येऊ नये म्हणून आम्ही वारंवार सूचना देतो. या सूचनांचं पालन करणं आपलं 100% कर्तव्य आहे. मांजर पाहिली का सगळ्यांनी? नक्की. केवढी असते मांजर? एवढी. तुम्हाला मांजरी नाही माहिती, मी 7 मांजरी 2 मिनिटात सांगतो, विषय संपवतो. एवढी मांजर म्हणजे बिबट्या. मांजर कुळातील प्राणी बिबट्या. एवढी मांजर. त्याच्या खाली असते जंगलातली मांजर, त्याच्या खाली असते बुध मांजर, त्याच्या खाली असते खवले मांजर, त्याच्या बारीक असते घरातली मांजर, आणि त्याच्यात लास्टला मांजर असते ती वाघाटी मांजर. कोणती? वाघाटी मांजर. घरातली मांजर सगळ्यांनी पाहिली. ती मांजर कशी शी करते पाहिली का? कशी करते? पहिल्यांदा
खड्डा घेते, नंतर त्याच्यामध्ये करते, नंतर काढून टाक. त्या मांजरीला कळालं स्वच्छता कशी घ्यावी. आम्ही सूचना देऊन देऊन आमचं फार फेस यायला लागले तोंडाला, परंतु आपण पालन कसं करावं याची आपल्याला अक्कल नाही राहिली. बरोबर काय? त्या मांजरीला कळतंय स्वच्छता कशी घ्यावी, स्वच्छता कशी ठेवावी. आम्ही इकडे चॉकलेट कागद इकडेच खातो, इथेच टाकून ठेवतो पटांगणामध्ये, आमच्या मंदिरामध्ये. त्या मांजरीला अक्कल आपल्याला आहे का? नाही म्हणतात सर. आता मी जेवढ्या सूचना जेवढ्या सांगितल्या त्या सूचनांचं पालन तरी होईल का? नक्की होईल का? आणि त्या मांजरी सारखी गंमत आहे आपली. टॉयलेट कुठे करायची सगळ्या सूचना तुम्हाला दिल्या, त्या सूचनांचं पालन तुम्ही सगळेजण कराल अशी मी या ठिकाणी सामाजिक वनीकरण जुन्नर, पंचायत समिती जुन्नरच्या मार्फत या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो की आपला जीव जर वाचवायचा असेल तर आपल्यालाच जीव आपला वाचवायचा, दुसरं कोणी जीव वाचवायला येणार नाही. आपल्या घरामध्ये कोणत्या प्रकारचा दुःखद प्रसंग होणार नाही, आपल्या शाळेमध्ये कोणत्या प्रकारची बिबट्याबाबतची शोक सभा होणार नाही, याची आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी अशी या ठिकाणी मी विनंती करतो. बराच विषय बोलण्यासारखा होता, पण कधीतरी पुन्हा जर आलो सविस्तर मार्गदर्शन पर्यावरण काय याच्याबाबत मी करेल आणि त्यावेळेस मी सविस्तर बोलेल. परंतु आता वेळ झाली, अधिकचा वेळ नाही घेता मी पुन्हा एकदा आपल्या शिक्षकांचं, मुख्याध्यापकांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो की आपण शासनाच्या नियमांचं निश्चित दिलेल्या सूचनांचं पालन करावं. जय जय महाराज. धन्यवाद. असेच शेतीविषयीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जरूर लाईक शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.